सगळीकडे गणपतीचा जल्लोष आहे. आमच्याकडेही 7 दिवसाचे गणपती आहेत आणि या गणपती पिरियडमध्येच यांचा बड्डे आलेला आहे. तर तो फॅमिलीसोबत आम्ही सेलिब्रेट करणार आहोत. मोठं सेलिब्रेशन नसणार आहे, अगदीच घरगुती सेलिब्रेशन असणार आहे, पण ते रात्री सेलिब्रेट होणार आणि हेच तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. आणि याबद्दल ग्रीवाला माहिती आहे, कारण की ती माझ्यासोबत आहे. ग्रीशा काय माझ्यासोबत आली नाही, ती गावीच थांबलेली आहे. आम्ही आज 1 दिवसासाठी इथे आलेलो, फक्त त्यांचं ऑफिस आहे आणि पेस्ट कंट्रोल करून घ्यायची आहे म्हणून, आणि मग परत संध्याकाळी आम्ही गावी जाणार आहोत. तर मग गावाला त्यांच्यासोबतच आम्ही सेलिब्रेट करू, सगळ्यांसोबतच बड्डे. तर ग्रीवाला माहिती आहे पप्पांचा बड्डे आहे, ग्रीशाला याबद्दल काहीच कल्पना नाही आहे. तर आता बघूयात कसं सेलिब्रेट केलं जातो आहे. तर आता आम्ही दोघी मार्केटमध्ये जातो आहे आणि त्या भाज्या घेऊन येतो. तर मला मार्केटला जायला पण खूपच उशीर झाला, वाजलीत 1, कारण घर बंद होतं, आवरायला पण खूपच वेळ गेला माझा. दुपारचे वाजलेले आहेत 2. आम्ही दोघीही जेवलो नाही आहेत, त्यामुळे मी आधी भेंडीची भाजी बनवली आहे, तर दुसरीकडे मी पावभाजीसाठी भाज्या उकडत ठेवलेल्या आहेत. आता माझ्या भाज्या उकडून झालेल्या आहेत आणि हे सगळं मला 4 वाजेच्या आत करायचं आहे, कारण पेस्ट कंट्रोल करण्यासाठी येणार आहेत आणि हे सुद्धा ऑफिसवरून येणार आहेत. तर त्यांनाही सरप्राईज द्यायचं आहे, त्यांना माहिती नाही आहे. तर या सगळ्या भाज्या उकळून घेतल्या, त्याच्यानंतर मॅश केल्या आणि त्याच्यामध्ये कलरसाठी मी बीट वापरलेला आहे आणि एकीकडे कांदा टोमॅटो परतत ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये नंतर मसाले ॲड करायचे, हळद मसाले, पावभाजी मसाला मेन तो ॲड करायचा आणि मग सगळे मसाले ॲड केल्यानंतर छान असं परतवून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. खूप घाईघाई करावी लागेल, भाज्या निवडायला वगैरे वेळ लागतो आणि त्यात खूप सारा बटर ॲड करायचं, कारण भाजीला बटरचीच टेस्ट असते. आणि इथे मी जास्त लिक्विड नाही बनवणार आहे, घट्टच बनवून घेणार आहे, कारण मला डब्यामध्ये ती न्यायची आहे गावाला बनवून. आणि डब्बाही त्या साईजचा, माझ्या बॅगमध्ये बसेल त्या साईजचा बघायचा आहे. लिक्विडमध्ये केली तर मला डब्बा मोठा लागेल, म्हणून मी अशी घट्टच बनवून घेते आणि मग तिकडे गेल्यावर मग मी गरम करताना त्याच्यात थोडं पाणी ॲड करणार आहे. सरप्राईज द्यायचा असल्यामुळे ती डब्बा पण दिसता कामा नाही ना. हिने मला हेल्प केली मटर सोलायला, पण तिला माहिती नाही मम्मी काय करते, तिला असं वाटतं जेवण बनवते की तिला माहितीच नाही. एकटीच आली होती माझ्यासोबत, त्याच्यामुळे ती टी व्ही बघत बसलेली. आणि बरोबर आमचं 4 वाजता माझं किचन सगळं आवरून झालं आणि मग त्यानंतर आम्ही दोघी जेवायला बसलेलो. पेस्ट कंट्रोलवाले येतील म्हणून थोडं किचन खाली करून देत होती त्यांना. थोडं कपाटातलं वस्तू पण काढून दिल्या, त्या असं घर मोकळं करून दिलं थोडं. ॲक्च्युली आमचं टायमिंग रॉंग झालं, आम्ही आधीपासूनच बघत होतो, पण त्यांचा नंबर काय आम्हाला भेटत नव्हता पेस्ट कंट्रोलसाठी. हा नंबर त्यांचा नेमकाच आजच्या दिवशी भेटला आणि उद्या आहे त्यांचा बड्डे, तर मग ते सगळं गोंधळच आता होणार आहे. शेड्यूल सगळं बिझी असेल. पूर्ण घरात पसारा आल्यावर एवढं आवरावं लागलं, याचंच टेन्शन आलं. हा सगळा पसारा टाकून मग आम्ही गावी निघालो. गावालाही जेवण होतं, गणपती असल्यामुळे गावातल्या प्रत्येकाचं जेवण ठेवलेलं होतं. तिथे पोचल्यावर मग जेवण वगैरे झाल्यावर आमच्या मस्त गप्पा रंगल्या होत्या. आमची फॅमिली खूप हसती खेळती आहे अशी गावाकडे. आई वगैरे सगळ्या एकत्र मस्त आम्ही बसून गप्पा मारतोय. रात्री कुठली रील्स बनवायच्या त्यावर चर्चा. 7 दिवस कसे गेले काही कळलंच नाही. गप्पा वगैरे झाल्या त्याच्यानंतर मग जी पावभाजी तुम्हाला बोलली मी घट्ट केली, मग 12 वाजले. मग ती पावभाजी मग थोडी पातळ अशी बनवली आणि त्यांना मी 12 वाजता नाही बड्डेला असं विश केलं,
कारण आधी पण त्यांचा गणपतीमध्येच बड्डे आलेला, मग तेव्हा मी 12 वाजता असं सरप्राईज प्लॅन केलेला आणि तेव्हा पाणीपुरीचा बेत केला होता. पण ह्यावेळेस म्हटलं त्यांना लवकर नाही सांगायचं, म्हणजे त्यांना असं वाटेल की ह्यावेळेस नाही केला वाटतं हिने बड्डे. ग्रीवा बोलवायला गेली नाही. 1च्या दरम्यान आम्ही असा हा बड्डे सेलिब्रेट केला. 12 वाजता त्यांना असं वाटतं हा माझा बड्डे वगैरे करायला ठीक आहे. 12 वाजून गेल्यावर मग करूया. 1 वाजता चालू केलं. ग्रीवा माझ्यासोबत होती, त्याच्यामुळे ती जरा हॅप्पी होती. ग्रीशाला याची काही कल्पना नसल्यामुळे ती झोपली होती. तिला काय झालं ती पत्ते खेळत होती तिथे, पण तिला काही पैसे भेटलेच नाही गेममध्ये. ती हारत गेली, त्याच्यामुळे तिचा मूड ऑफ होता आणि मग ती झोपून गेली होती त्यांच्या शाळेत. इथे सगळ्यांनी त्यांना आरती केली, ओवाळलं. त्यांनी सगळ्या मोठ्यांचा नमस्कार केला. दिशाचा काय मूडच नाही, झोपेचं लास्टला मग मी ओवाळलं त्यांना. जसा केक कापायला घेतला दिशा लगेच तेवढ्याच पुन्हा केक कापल्यानंतर पुन्हा जेवण होऊन बराच वेळ झाला ना. मग आता मग 1-1:30ला आम्ही मग हे पावभाजी खायला बसलो इथे सगळेजण. आणि मी बटरचं पॅकेट घरीच विसरली, त्याच्यामुळे मी पावला मग बटर नाही लावलं गेलं, तसंच दिले सगळ्यांना. सेलिब्रेशन हे फार उत्सव मूर्तीसोबत सेल्फी तर झालाच पाहिजे. आणि मग इथे सेलिब्रेशन झाल्यानंतर मग सगळे तिकडे गणपतीजवळ गेले. तिथे कोणी पत्ते खेळत होते, तर लहान मुलं काही त्यांचे गेम खेळत होते आणि आम्ही रील्स, थोडं काही गाण्यांवर डान्स करत होतो. आणि दरवर्षी मी बड्डे सेलिब्रेट करते आणि असं काही जोरात नसतं, पण असं फॅमिलीसोबत वगैरे मला आवडतं. मग आम्ही करतो दरवेळेस असं काहीतरी बनवत असते मी. तर हा होता एक पाक. आणि नंतर